नमस्कार मंडळी, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. सुप्रीम कोर्टात युक्तिवाद पूर्ण झाला म्हणजे निकाल लागला का? संजय राऊतांच्या अतिघाईमुळे ठाकरे गटाचं नेमकं काय नुकसान झालं आणि राहुल गांधींच्या पुण्यातल्या राड्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काय खडे बोल सुनावले आहेत? कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी प्रार्थना केल्यानंतर नार्वेकरांनी थेट मुंबई आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळाला सुनावणारे कोणते मोठे संदेश दिलेत? आजच्या विशेष विश्लेषणात आपण राहुल नार्वेकरांच्या मुलाखतीमधील एक एक शब्द आणि त्यांचे राजकीय बाण समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सध्या सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटानं असा युक्तिवाद केलाय की आमदारांना पहिल्यांदा अपात्र करा, भलेही वेळ कितीही गेला असला तरी चालेल. पण यावर राहुल नार्वेकरांनी अत्यंत कायदेशीर आणि घटनात्मक उत्तर दिलं आहे. नार्वेकर काय म्हणाले? लक्ष देऊ नये का? आपल्या संविधानिक प्रक्रियेमध्ये एखाद्या निर्णयाच्या विरुद्ध जर का आपलं मत असेल तर आपण ज्युडिशरीकडे म्हणजेच न्याय व्यवस्थेकडे विनंती करू शकतो, पिटिशन करू शकतो. माझ्या किंवा इलेक्शन कमिशनच्या निर्णयाशी जे लोक सहमत नाहीत त्यांनी याचिका दाखल केली असेल तर युक्तिवाद करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण युक्तिवाद झाला म्हणजे कोर्टाचा निर्णय झाला असं नव्हे. म्हणजेच काय तर फक्त एका बाजूचा युक्तिवाद ऐकून हवेत इमले बांधणाऱ्यांना नार्वेकरांनी आरसा दाखवलाय. कोर्टात दोन्ही बाजू मांडल्या जातील. सगळ्या फॅक्ट्सची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाचं योग्य तो निर्णय घेईल. पत्रकारांनी थेट विचारलं, साहेब, सुप्रीम कोर्टात निर्णय विरोधात गेला तर तुमचा निर्णय बदलेल का? यावर नार्वेकरांनी दिलेला रिप्लाय अत्यंत अभ्यासपूर्ण आहे मंडळी. नार्वेकर छातीठोकपणे सांगतात, मी जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत राहून सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकषांच्या अनुषंगानंच दिलेला निर्णय आहे. ते पुढे म्हणाले की हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मी एका संविधानिक पदावर असल्यामुळं यावर अधिक भाष्य करणं मला मुळीच शोभणार नाही, ते अशोभनीय होईल. पण विधिमंडळ सचिवालयानं केलेल्या कामांची संपूर्ण माहिती सुप्रीम कोर्टाकडे आहे आणि निकाल अगदी योग्य तोच लागेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. आता मंडळी वळूयात संजय राऊतांकडे. राऊत म्हणाले होते की धनुष्यबाण कोणालाच देऊ नका, ते बुडवून टाका. यावर राहुल नार्वेकरांनी राऊतांचा चांगला समाचार घेतलाय. नार्वेकर म्हणतात, संजय राऊतांना नेहमीच सगळ्या गोष्टींची घाई असते आणि याच घाईमुळे आज त्यांना आणि त्यांच्या पक्षाला ज्या परिस्थितीत आणून उभं केलेलं आहे, अजून एकतर बाजूचा युक्तिवाद झालेला आहे, एकाच बाजूचा युक्तिवाद झालाय, दुसऱ्या बाजूनं तर सुरुवातही केलेली नाहीये आणि तुम्ही थेट निकाल पण देऊन टाकलात का? यावर नार्वेकरांनी सुनावलेला सर्वात दमदार टोला म्हणजे शहाणा माणूस तो असतो जो आपल्या चुकांमधून शिकतो. राऊतांनी आपल्या अतिघाईच्या स्वभावामुळे स्वतःचं, पक्षाचं आणि पक्ष नेतृत्वाचं किती अतोनात नुकसान केलंय याची जाणीव आता तरी ठेवायला हवी आहे, असा सल्लाच नार्वेकरांनी दिला आहे. पण स्थानिकच नाही तर पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळावरही नार्वेकरांनी थेट मत मांडलंय. लोकशाहीत विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण विरोधाच्या नावाखाली हिंसाचार चालणार नाही. नार्वेकरांचे थेट शब्द. जो व्यक्ती लोकशाहीवर विश्वास ठेवतो तो कधीही असंविधानिकरित्या विरोध प्रदर्शन करत नाही. विरोधाच्या नावाखाली जर तुम्ही हिंसाचार किंवा अराजकता पसरवणार असाल तर त्या असंविधानिक कृत्यावर कारवाई करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर बोलताना नार्वेकर म्हणाले, जर राहुल गांधींना खरोखरच देशातील युवा पिढीबद्दल आणि त्यांच्या समस्यांबद्दल काळजी वाटत असती तर ते इतकी वर्षे लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांना तर विरोधी पक्षनेते ते आहेत, म्हणजे आता आहेत ते, पण त्यांनी कधीच यावर संसदेत आवाज उठवलेला दिसलाच नाही. हा केवळ आणि केवळ संधी साधूपणा आहे. राजकारणातील या संघर्षाच्या पलीकडे जात कोल्हापुरात आल्यावर राहुल नार्वेकरांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी लाभो आणि चांगला पाऊस पडून आमच्या बळीराजाचं कल्याण हो अशी प्रार्थना देखील त्यांनी केली. राजकारण आणि न्याय व्यवस्थेची ही लढाई मंडळी आता कोणत्या वळणावर जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? राहुल नार्वेकरांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात टिकणार का? संजय राऊतांच्या विधानावर तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. अशाच सडेतोड आणि दमदार राजकीय विश्लेषणासाठी आपल्या एम न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. नमस्कार.